सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक वरुड। वरुड बसस्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच। महिलेच्या गळ्यातील 1.5 लाख रुपयांच्या किमतीची सोन्याची पोत केली लंपास। वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। वरुड बसस्थानकासह इतर बसस्थानकांवर प्रवाशांजवळील महागडे मोबाईल, पर्स, गळ्यातील सुवर्ण आभूषण, गर्दीचा फायदा घेत चोरटे लंपास करीत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे प्रवाशांनी सावधगिरी बाळगत आपला प्रवास सुखरूप करावा असे आवाहन वारंवार बसस्थानक अधिकाऱ्यांकडून प्रवाशांना करण्यात येत आहे। तरी देखील चोरट्यांकडून प्रवाशांना लक्ष्य केले जात आहे। नागपूर येथील ताजबाग येथील रहिवासी असलेली एक वयोवृद्ध फिर्यादी महिला 22 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास लग्न आटोपून नागपूर येथे जाण्याकरिता वरुड बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन तिच्या गळ्यातील 1.5 लाख रुपये किमतीची 1.5 तोळा सोन्याची पोत व सोन्याचे पदक चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे। या प्रकरणी तिने 23 एप्रिल रोजी वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यामुळे महिलांनी बसमध्ये चढताना सतर्कता बाळगावी, तसेच बसमध्ये बसल्यानंतर सुद्धा आपल्या सोबत असलेल्या साहित्यांवर, अंगातील आभूषणावर वेळोवेळी लक्ष केंद्रित करावे। कारण लगनसराईत बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून याच गर्दीचा फायदा घेत चोरटे चोऱ्या करताना दिसून येत आहे। त्यामुळे वरुड पोलीस स्टेशन हद्दीतील वरुड बसस्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांना थांबवणे हे वरुड पोलीस स्टेशन समोर नवे आव्हान येऊन थांबले आहे। वरुड शहरात अज्ञात चोरट्यांनी केली घरफोडी। 47,500 रुपयांचा मुद्देमाल केला लंपास। प्राप्त माहितीनुसार वरुड येथील बंद घराला लक्ष्य करीत अज्ञात चोरट्यांनी वरुड येथील विठ्ठलवाडी परिसरातील घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोकड असा 47,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक 25 एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी अंकुश सुरेश खाजोने यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर पुढील तपास वरुड पोलीस स्टेशन करीत आहे। वरुड शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।